मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही ना कोणत्या पण कामामध्ये अगदी बिझी असशीला तरी मित्रांनो ते काम ना थोडंसं 5 मिनिटासाठी थोडंसं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघतला पाहिजे म्हणजे पाहिजे मित्रांनो. कारण मित्रांनो आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशी ना 3 कामं होय मित्रांनो, अशी ना 3 कामं किंवा तुम्ही त्यांना ना अशा 3 चुका तुम्ही बोलू शकता ज्या 3 चुका ना जर एखाद्या पुरुषाने म्हणजे एखाद्या नवऱ्याने जर केल्या ना तर त्याची बायको 100% म्हणजे मित्रांनो बहुतेक वेळेला ना जर म्हणजे नवऱ्याने अशा चुका केल्या तर त्याची बायको ना बहुतेक वेळेला म्हणजे ती परपुरुषाच्या नादी ती लागू शकते. म्हणजे मित्रांनो सर्व बायका अशा असतात असं मी बोलत नाही, पण मित्रांनो असं ना सर्वेमध्ये समोर आलंय की ज्या बायकांना परपुरुषाच्या नादी लागतात तर त्यांच्या नवऱ्याने ना ह्या 3 पैकी 1 किंवा 2 किंवा या तिन्ही पण त्यांच्या नवऱ्याने चुका केलेल्या असतात. तर मित्रांनो त्या चुकांना आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या 3 चुकांना प्रत्येक पुरुषाला माहीत पडल्या पाहिजेत. कारण जर हे तुम्हाला माहीत नाही ना पडलं तर तुमची बायको किंवा तुमची गर्लफ्रेंड तुमच्या हातातून ती जाऊ शकते आणि मला असं वाटत नाही की माझ्या कोणत्या भावाला त्याची बायको सोडून जावी. तर मित्रांनो त्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे किंवा जी पहिली चूक आहे तर ती पहिली चूक ना किंवा ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो आपल्या बायकोला ना वेळ न देणं, आपल्या बायकोवर ना प्रेम न करणं. आता बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये ना 2 प्रकारचे पुरुष असतात. म्हणजे मित्रांनो एक ना जो पहिला प्रकारचा पुरुष असतो तर तो असा असतो की त्याला ना म्हणजे आपली बायको जुनी झाली की म्हणजे त्याचा ना बायकोमधला इंटरेस्ट संपून जातो. म्हणजे मित्रांनो जेव्हा त्याचं ना नवीन लग्न होतं तेव्हा तो बायकोवर ना खूप जास्त प्रेम करतो, बायकोला खूप जास्त वेळ देतो. पण मित्रांनो जसं जसं ना ते नातं जुनं होत जातं, जसं म्हणजे लग्न होऊन ना 4-5 वर्ष होऊन जातात तेव्हा त्याचा इंटरेस्ट आपल्या बायकोमधला ना संपून जातो आणि तेव्हा तो ना आपल्या बायकोला वेळ आणि प्रेम तो म्हणजे जास्त देत नाही. किंवा मित्रांनो दुसऱ्या प्रकारचा ना जो पुरुष असतो तर तो दुसरा पुरुष ना असा असतो की मित्रांनो त्याचं ना आपल्या बायकोमध्ये इंटरेस्ट तर असतं, पण मित्रांनो तो पुरुष ना आपल्या नोकरीमध्ये आपल्या बिझनेसमध्ये तो एवढा बिझी असतो ना की म्हणजे तो विसरून जातो की माझी एक बायको आहे जिच्यावर मला ना प्रेम करायचं आहे, म्हणजे जिला मला ना वेळ द्यायचा आहे. तर मित्रांनो असे ना 2 प्रकारचे पुरुष असतात. म्हणजे एक तो म्हणजे ज्याचा आपल्या बायकोमधला इंटरेस्ट संपून जातो आणि दुसरा तो म्हणजे ज्याचा आपल्या बायकोमध्ये इंटरेस्ट तर असतो पण मित्रांनो त्याला ना वेळ भेटत नाही, तो बिझी असतो. तर मित्रांनो काही का असे ना जर तुम्ही तुमच्या बायकोला वेळ आणि प्रेम तिला जर दिलात नाही ना तर तिला वाटेल की माझं लग्न होऊन काय फायदा, माझा नवरा तर मला वेळ आणि प्रेम तो मला देत नाही. आणि असं वाटल्यामुळे ना त्या बाईला आतून एकटं वाटेल मित्रांनो. आणि मित्रांनो असं ना जर खूपच जास्त तिला एकटं वाटलं म्हणजे तिचा एकटेपणा ना तिला म्हणजे सतवायला लागला तर मित्रांनो ती ना प्रेमाच्या शोधात आणि एकटेपणाला दूर करण्यासाठी ती कोणत्या परपुरुषाच्या नादी ती लागू शकते. कारण मित्रांनो कसं असतं की बायकांना जेव्हा ना एकटं वाटतं, जेव्हा त्यांना पुरुषाकडून ना प्रेम आणि वेळ त्यांना भेटत नाही तेव्हा त्या ना कोणत्या तरी दुसऱ्या पुरुषाला पकडायचा त्या प्रयत्न करतात आणि त्या दुसऱ्या पुरुषाकडून ना जे म्हणजे त्यांना आपल्या नवऱ्याकडून त्यांना भेटत नाही तर मित्रांनो ती गोष्ट ना ते म्हणजे त्या दुसऱ्या पुरुषाकडून मिळवण्याचा ते प्रयत्न करतात मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्ही ना आपल्या बायकोला वेळ आणि प्रेम तिला जर देत नसशीला तर मित्रांनो आजपासून ना आपल्या बायकोवर खूप जास्त प्रेम करा आणि तिला ना जेवढं तुम्हाला जमेल त्याच्यापेक्षा पण थोडंसं जास्त तिला जरा वेळ द्या. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो बायकोला ना रिस्पेक्ट अजिबात न देणं किंवा बायकोला ना महत्त्व अजिबात न देणं. आता बघा मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो काही पुरुष ना आपल्या बायकोला रिस्पेक्ट म्हणजे मित्रांनो आदर तिला अजिबात देत नाही किंवा तिला ना महत्त्व
महत्त्व अजिबात देत नाही. आता मित्रांनो तुम्ही ना अशा पण पुरुषांना तुम्ही बघितलं असेल की म्हणजे ते पुरुष ना स्वतःचा पुरुषार्थ म्हणजे दाखवण्यासाठी ते आपल्या बायकोला ना घाणेरड्या शिव्या ते आपल्या बायकोला देतात किंवा दारू पिऊन ना घरी आल्यावर म्हणजे ते आपल्या बायकोवर ना हात पण उचलतात. तर मित्रांनो असे पुरुष ना जे आपल्या बायकोला रिस्पेक्ट आणि म्हणजे महत्त्व तिला देत नाही, म्हणजे कधी कधी ना कोणता तरी डिसिजन म्हणजे जर घ्यायचा असेल तर म्हणजे तो पुरुष ना त्या डिसिजनमध्ये आपल्या बायकोला इन्व्हॉल्व करत नाही. तो असं समजतो की म्हणजे माझ्या बायकोला काय समजतं, बायकांचा मेंदू ना गुडघ्यामध्ये असतो, तर असं विचार करून ना तो आपल्या बायकोला कधीच कोणत्या निर्णयामध्ये तो तिला इन्व्हॉल्व करून तो अजिबात घेत नाही. आणि मित्रांनो जर त्या बाईला ना जर म्हणजे असं जास्तच जर जाणवलं की माझा नवरा ना मला आदर म्हणजे रिस्पेक्ट मला अजिबात देत नाही आणि माझा नवरा ना मला महत्त्व अजिबात देत नाही असं तिला ना जर जास्तच जर जाणवलं तर ती बाई ना कोणत्या तरी परपुरुषाच्या नादी ती लागायला सुरुवात करते. जो पुरुष ना तिचा आदर करेल आणि जो पुरुष ना तिला महत्त्व देईल अशा पुरुषाला ना ती शोधायचा प्रयत्न करते मित्रांनो. कारण मित्रांनो प्रत्येक बाईला ना महत्त्व आणि आदर तिला पाहिजे असतो मित्रांनो. आणि तो जर म्हणजे तिला आपल्या नवऱ्याकडून जर तिला भेटला नाही ना तर ती बाई त्या गोष्टी कोणत्या तरी दुसऱ्या पुरुषाकडून ती मिळवण्याचा प्रयत्न करते मित्रांनो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे जे तुम्ही ना कधी करू नका. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे किंवा जी तिसरी चूक आहे तर ती तिसरी चूक ना अशी आहे मित्रांनो की बायकोच्या ना आर्थिक गरजा पूर्ण न करणं. काय बोललो मी? बायकोच्या ना आर्थिक गरजा पूर्ण न करणं किंवा तिच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये थोडंसं कमी पडणं. आता बघा मित्रांनो प्रत्येक बायकांच्या ना ज्या इच्छा असतात, त्यांच्या गरजा असतात आणि त्यांची स्वप्न असतात ती वेगवेगळी असतात. आता मित्रांनो जर तुम्ही ना तुमच्या बायकोच्या इच्छा, तिच्या गरजा आणि तिची स्वप्न जर तुम्ही पूर्ण करू शकलात नाही आणि जर तुमची बायको तुम्हाला समजून घेणारी जर ती नसेल तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना तुमची बायको कोणत्या ना कोणत्या परपुरुषाच्या नादी ती लागू शकते. कारण त्या बाईला ना फक्त आपली स्वप्न, आपल्या गरजा आणि आपल्या इच्छा तिला पूर्ण करायच्या असतात. ती आपल्या नवऱ्याचा विचार अजिबात करत नाही मित्रांनो. पण मित्रांनो ह्याच्या उलट ना अशा पण बायका म्हणजे मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये बघितलेल्या आहेत की म्हणजे ज्यांचा नवरा ना त्यांच्या कोणत्याच इच्छा, कोणत्याच गरजा, कोणतीच स्वप्न तो पूर्ण करत नाही तरी त्या बायकांना आपल्या नवऱ्यासोबत एकनिष्ठ असतात. तर मित्रांनो अशा पण बायका ना दुनियेमध्ये असतात मित्रांनो. पण मित्रांनो मी तुम्हाला फक्त सांगितलं की जर तुम्ही ना आर्थिक गरजा पूर्ण करण्यामध्ये पण जर तुम्ही कमी पडलात ना तर तो पण म्हणजे एक प्रकारचा धोका असतो की तुमची बायको कोणत्या तरी परपुरुषाच्या नादी ती लागू शकते. तर मित्रांनो मी तुम्हाला ना जस्ट फक्त सांगितलं. आता तुमची बायको कशी आहे म्हणजे ते ना माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहीत असेल. तर म्हणजे हा पॉईंट ना तुम्ही घ्यायचा की नाही घ्यायचा ते तर मित्रांनो ते तुम्ही ना तुमचं तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.